बॅट्समनची नावं कळवा अगोदर मैदानाच्या आतमधून. 12 मॅन. चला ताबडतोब मॅच चालू होते. या ठिकाणी स्कोर अपडेट करावा लागतो. स्ट्राइक वरती शुभम आहे. नॉन स्ट्राइक वरती कोण आहे? प्रणव गायकवाड. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी टाकलं जात आहे. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक. बॉलर तयार होतोय. हा ट्रॅकर पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा करतील पाठलाग. चेंडू फीड केलाय. कॉम्बिनेशन फिल्डिंग त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. निर्णय तिसऱ्या पंचांकडे जातोय. चेक केलं जाईल हा चेंडू सुरक्षित अडवलाय का. तिसऱ्या पंचांची मागणी आणि आता तिसरे पंच ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतील. सचिन पवार सर चेक करतील आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत देतील. हा चेंडू सुरक्षित अडवलाय का हे चेक केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. सेफ मध्ये चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेफ मध्ये चेंडू अडवलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप स्क्वेअर लेगला हा सुरेख झेल टिपला जातो आहे. विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. दत्ता मरबे यांच्याकडून चूक होणार नाही. अगदी आपण पाहतोय बराचसा मोठा अनुभव दत्ता यांच्या पाठीमाग आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दत्ताची देखील ओळख आहे. आणि एक शानदार झेल त्या ठिकाणी टिपला. आमची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. मॅच क्रमांक 3 चालू आहे. 5 मॅचचं शेड्यूल आज देखील अगदी आपण पाहतोय आहे. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या कालची एक उर्वरित मॅच ती देखील आपण कंप्लीट करणार आहोत. उन्हाचा कडाका एका बाजूला नक्की जाणवताना पाहायला मिळतो. एक सकाळच्या सत्रात कडाक्याची थंडी नक्की जाणवताना पाहायला मिळते. क्रिकेटचा मोठा मोसम आहे. क्रिकेटचा मोठा हंगाम खऱ्या अर्थानं चालू आहे. 2 वरती 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती जारी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाव मिळणार नाही. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 धावांवरती स्थिर आहे. जितू लोंढे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. एक जाणकार पंच अगदी आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अगदी आपण पाहतोय. चेंडूचं कलेक्शन केलं जाईल. प्रत्येक गोष्टीचं क्लेरिफिकेशन देखील दिलं जात आहे. नियम देखील समजावून सांगितले जातात. कशामुळं काय आणि पंच असेच असावेत की खेळाडूला समजावून दिलं पाहिजे कशामुळं नक्कीच कोणती घटना घडलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती जारी आहे. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. निघून जातोय. सांघिक धावसंख्या 3 वरती स्थिर. पहिलं षटक अगदी आपण पाहतोय अप्रतिम हाताळलं जातंय. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना यावेळेला बॅटची लागली आहे. डीप थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 7 षटकांचा खेळ बाकी असेल. पाहिजे कोणता गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती. सुनील गोलंदाजी मार्कवरती. नितीन 2 चेंडू एका धाव्यावरती खेळतोय. वाड 2 चेंडू 4 वरती खेळताना पाहायला मिळतोय. मॅच रंगली होती या अगोदरची. प्रतापगड पॉवर्स यांनी मात्र मिळवलेला विजय. यावेळेला पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅट ड्रॉप जीवनदान मिळताना पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा झेल निसटताना आपल्याला जो पाहायला मिळाला. बाल बचावताना पाहायला मिळतोय नितीन. सांघिक धावसंख्या 8. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. सुनील हे महत्वाचं षटक क्रमांक 2 हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोलवडी गाव आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. क्रिकेटचे रसिक पाहताय. KPL 2025. उद्या असेल समारोप अंतिम दिवस. परंतु आज कुणाची कामगिरी कशी राहते खूप महत्वाचं आहे. रिव्हर्स खेळलाय. चेंडू सुसाट फरार सीमा पार चौकार 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. धावा बनवण्याचं हे आसर आहे. रिव्हर्स स्वीप आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय स्विच हिट. हे 2 फटके. टेनिस बॉल क्रिकेटवरती देखील सातत्यानं हे फटके आपण जास्तीत जास्त संख्येनं पाहतो आणि त्या पाठीमागे खेळाडूंचा सराव आहे. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑर्डर शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. लक्षवेधी फटका नक्कीच जो पाहायला मिळाला सीमारेषेच्या बाहेर. 1.3 षटकाचा खेळ संपला. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा उलट्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रिव्हर्सचा खणखणीत चौकार 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. बावीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुल लेन चेंडू अगदी आपण पाहतोय. उडवलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केले गेले. काही काळ असं वाटलं चेंडू सीमारेषा पार करणार आहे. शेवटच्या क्षणी अडवला, रोखला, थोपवला आणि या सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 24 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 24 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. कव्हर ड्राईव्ह. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. 14ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. 28 बनवल्या गेल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. दोन षटकांचा खेळ संपला. 28 धावा. 14ची सरासरी या राखली गेली. आणि आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी या उमेश मदने बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. 28 वरती 1 गडी बाद. षटक क्रमांक टाकलं जाईल ते 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. नितीन 3 बॉल 2 वरती. प्रणव गायकवाड 7 चेंडू 24 वरती. तर उमेश मदने हे महत्वाचं 3रं षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला
पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 2 धावा. तीस धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 30 रन. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. बॅटची कडा लागली. यष्टिरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. धावफलक 30 वरती स्थिर. उमेश मदनेक हे महत्वाचं तिसरं षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 30 रन, लॉस ऑफ 1 विकेट. नितीन 5 चेंडू 4 वरती. प्रणव 7 चेंडू 24 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय स्वीपर कव्हरला चेंडूला फीड केला जाईल. सिंगल कंप्लीट होईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना स्मॅशर्स या अगोदरच्या मॅच मध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळाला होता. 100चा आकडा देखील पार केला गेला होता. परंतु प्रत्युत्तरादाखल तोरणा टायटन्स चांगली झुंज दिली. जरी सामना गमवावा लागला तरी चांगली झुंज दिली होती तोरणा टायटन्स टीमने. आणि संघर्ष क्रिकेटमध्ये क्षणाक्षणाला खूप महत्वाचा असतो. तुम्ही हारलात तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत तुमचा संघर्ष तुम्ही कमी होऊ देऊ नका. आणि क्रिकेट खेळ असा आहे की शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं खूप कठीण असतं. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून निसटलाय. सीधा आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय. षटकारासाठी 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. समाप्ती होती ती 3 षटकांची. 37 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 ओव्हर अजूनही जो बाकी असेल. 3 ओव्हर 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक 4 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. उन्हाचा थोडासा कडाका जाणवताना पाहायला मिळतोय, परंतु तो कडाका बॅटमध्ये देखील प्राप्त होणं गरजेचं आहे. सुनील षटक हाताळत असताना अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक टाकलं जाईल ते 4थं षटक. 37 वरती 1 गडी बाद आहे. महेश मांजरे सर आपले मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं दिवसभराच्या सत्रात उपस्थित आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, मनापासून स्वागत. 37 वरती 1 गडी बाद. षटक क्रमांक 4 बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतो आहे. नितीन 6 चेंडू 5 बनवल्या गेल्यात. प्रणव 10 चेंडू 30 त्या ठिकाणी बनवताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता सुनील षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. 37 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगला चेंडू टाकला गेलाय. वैविध्यता खूप महत्वाची असते. व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं. सुनील अगोदर षटक देखील अप्रतिम तळलं होतं. आता हे महत्वाचं व्यक्तिगत आपलं दुसरं षटक टाकतोय. सांघिक धावसंख्या 37 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. झुंजार लढबई आमने सामने त्यांच्यातील झुंज आपल्याला अनुभवायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू सुसाट वेगा सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. धावसंख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. बाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 4थं षटक मार्गस्थ असताना 41 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. सुनील
हे महत्वाचं षटक हाताळत असताना स्ट्राईक एंड वरती नितीन तर नॉन स्ट्राईक एंड वरती प्रणव आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे. ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 42 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 3.3 षटकाचा खेळ संपताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. प्रणव गायकवाड 10 चेंडू 30, नितीन 9 चेंडू 10 बनवल्या गेल्यात. तर सुनीलचं हे महत्वाचं चौथं षटक प्रगतीपथावरती अगदी आपण पाहतोय जारी आहे. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट असे द्वंद्व क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. .4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. संजय गायकवाड 42 वरती 2 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ आहे. सिंहगड स्मॅशर्स फलंदाजी करत असताना बॉलर तयार. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. 42 लॉस ऑफ 2 विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक ठिकाणी चेंडूवरती येत असताना जाईल ती सिंगल. आणि या धावफलक 43 वरती 2 यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 43 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. नितीन 9 चेंडू 10 वरती. संजय 1 बॉल 1 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतोय. शॉर्ट स्टॉपच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. केवळ सिंगल मिळेल. धावांची संधी फेकी केली गेली त्या ठिकाणी. धावांसाठीची प्रचंड मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 44 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या ड्रिंकिंग ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदे सर पोहोचताना पाहायला मिळतात. जलपानासाठी काही कालावधी त्या ठिकाणी मात्र दिला जाईल. तुमच्या अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे युवा उद्योजक यांच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक 5 त्या ठिकाणी टाकलं जाईल. अगदी आपण पाहतोय 44 लॉस ऑफ 2 विकेट. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता षटक टाकलं जाईल ते 5वं षटक. उमेश मदने हे षटक टाकण्यासाठी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. 5वं षटक.
चांगली झुंज पाहायला मिळेल शेवटपर्यंत या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, विनंती आहे, स्पीडअप करावाच लागेल. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक 5 या ठिकाणी या टाकलं जाते. 4 ओव्हर 44 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उमेश मदने महत्वाचा ऑल ऑप्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला उडवलाय, झेल झालाय, टिपला जातोय झेल, संपलाय. फलंदाजाचा खेळ, विकेटचं होतोय पतन. धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मार्गस्थ असताना बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. सिकट स्मॅशर्स फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 46. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक 5वं मार्गस्थ असताना 46 लॉस ऑफ 3 विकेट. सिंहगड स्मॅशर्स बलाढ्य संघ आमने सामने त्यांच्यातील झुंज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. संदीप डीप मधून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय चांगलं कलेक्शन. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 47. 3 गडी बाद 47. षटक क्रमांक 5वं मार्गस्थ आहे. उमेश मदने बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अशोक कदम संघाचा संघनायक, संघाचा कणा, महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. 1 एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या 48. 4.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतो आहे. अवांतर धावा रोखाव्या लागतील. खरं तर अगदी आपण पाहतोय त्या जास्तीत जास्त खर्च केले जात आहेत. बॅटची काढा घेतली. अगदी आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू फीड केला जातोय. याच बरोबर षटकं संपली आहेत. एकूण आपण पाहतोय 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल बाकी. तिसरी मॅच शेवटपर्यंत रंगताना पाहायला मिळेल. स्पीडअप करायचं विनंती आहे फक्त. झटपट खेळा, पटपट खेळा. 5 मॅचचं शेड्यूल आज कंप्लीट करून कालचा एक सामना आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. 48 वरती 3 गडी बाद आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपला. षटक क्रमांक टाकले जाईल आता 6वं. कोलवडी प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय. कोलवडी गाव आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा KPL 2025 चा आनंद तुम्ही या ठिकाणी घेतायत. सन्माननीय स्वप्नील उंद्रे, सन्माननीय दत्ता मरबे आणि त्याचबरोबर सन्माननीय महेश उंद्रे यांच्या माध्यमातून हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा अगदी यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळतोय. 5वं पर्व या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संपन्न होतोय. गाव स्तरावरती एक चांगल्या दर्जाचं आयोजन या ठिकाणी मात्र जे केलं गेलं. बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आम्ही नेहमी सांगतो आयोजक कसे असावेत. आयोजक स्वतः खेळणारे असावेत, म्हणजे त्यांना नक्कीच आयोजन कसं करावं अनेक संकल्पना नक्की सुचत असतात. आमचे 3ही आयोजक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक टाकले जाईल ते 6वं षटक प्रगती पथावरती. बॅटिंग पॉवर प्ले, फायदा कशा प्रकारे उठवला जातोय पॉवर प्लेचा ते मात्र पाहायचं आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक अगदी आपण पाहतोय तैनात आहे. ओ चांगला चेंडू, स्लोअर वनचा उपयोग केला गेला. 30 सर्कलचा नियम सर्वप्रथम केव्हा वापरला गेला असेल तर 1983च्या विश्वचषकात 30 यार्ड सर्कलचा सर्वप्रथम
वापर केला गेला त्यानंतर पॉवर प्लेचे नियम बदलत राहिले, आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. चांगला फटका आहे, चेंडू एक टप्पा घेतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. स्कोर कार्ड 52 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. श्रीकांत कांबळे लिजंड खेळाडू अगदी आपण पाहतोय, हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना 52 वरती 3 गडी बाद, षटक 6व प्रगती पथावरती जारी आहे. चांगली गोलंदाजी पहा, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अशी फिरकी गोलंदाजी का आपण जास्तीत जास्त लेदर क्रिकेटमध्ये पाहतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील साध्य करून दाखवलं श्रीकांत यांनी. 3 चेंडू डॉट टाकलेत, एका चेंडूवरती चौकार निश्चित येताना जो पाहायला मिळाला. चेंडू टर्न होत आहेत, आउट स्विंग, इन स्विंग, चेंडू नक्की टाकले जातात, परंतु यावेळेला कडक कडक फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी 6 धावा. कडक बेधडक फ्लॅट बॅटेड सिक्सर. 58 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58, लॉस ऑफ 3 विकेट. श्रीकांत कांबळे महत्वाचं षटक अगदी आपण पाहतोय टाकत असताना, एक षटकार एक चौकार आला, 3 चेंडू निर्धाव देखील येताना जे पाहायला मिळाले. 58, लॉस ऑफ 3 विकेट अगदी आपण पाहतोय. षटक 6व मार्गस्थ आहे. सिंहगड स्मॅशर टीम करतीय फलंदाजी. 8 ओव्हरमध्ये एक मोठं लक्ष समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू, फक्त 10 धावा खर्च केल्यात. एक षटकार एक चौकार सोडतात. 4 चेंडू धाव टाकले श्रीकांत यांनी. अतिम गोलंदाजी श्रीकांत कांबळे यांची अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक संपली आहेत अगदी आपण पाहतोय. 58 धावा बनवल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. यावेळेला सन्मान दिला या चेंडूला. शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल. सांघिक धावसंख्या 59, लॉस ऑफ 3 विकेट. सिंहगड स्मॅशर्स 7वं षटक मार्गस्थ आहे. अप्रतिम गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिली श्रीकांत कांबळे यांनी केलेली. 4 चेंडू निर्धाव, 2 स्फोटक फटके आले, परंतु 4 चेंडू अप्रतिम टाकले गेले. यावेळेला मिस टाइम चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. काय ड्रॉप होईल, परंतु प्रयत्न सुरेख. 59 अगदी आपण पाहतोय. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अशोक कदम संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक, संघाचा काना मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला संजय 10 चेंडू 12 वरती मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेला शतरक्षक चेंडूच्या खाली 1-2. दुसऱ्या प्रयत्नात झेल कंप्लीट केला गेलाय.
सांघिक धावसंख्या जर पाहिली तर बनवल्या गेल्या धावा आपण पाहतोय. 7वं षटक चालू असताना 59 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 59 लॉस ऑफ 4 विकेट. 7वं षटक मार्गस्थ. सिंहगड स्मॅशर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्वीपर कव्हर लागते. आपण पाहतोय चेंडू फार मोठी दरी, फार मोठा गॅप. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. खरं तर हीच आक्रमकता धारण करावी लागेल उर्वरित षटकांमध्ये. उर्वरित चेंडूवरती स्कोर कार्ड मूव ऑन 63. लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 7 त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मार्गस्थ आहे. विशाल महत्वाचं षटक टाकत असताना आपण पाहतोय. अशोक कदम 4 चेंडू 2 विजय 1 बॉल 4. सांघिक धावसंख्या 63. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिंहगड स्मॅशर्स. पुन्हा एकदा मिस टाइम कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय फेड केला जाईल. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 64 धावा. षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती चालू असताना विशाल देखील चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार निश्चित आला. धन्यवाद महेश सर. सकाळच्या सत्राचा नाश्ता महेश सरांनी आमच्या ऑफिशियल टीमसाठी नक्कीच घेऊन आले होते. महेश मांजरे सर धन्यवाद. व्हाईट बॉल अगदी आपण पाहतोय. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 65 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. विशाल महत्वाचं षटक हाताळत असताना गावापासून थोडस लांब आहे क्रीडांगण, परंतु प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आल्यानंतर खुश होईल असं मैदान अगदी आपण पाहतोय. उलट्या दिशेला विरोधी दिशेला फटका खेळायचा होता. असफल ठरला. रिवर्स खेळायचा होता. सांघिक धावसंख्या 65 आणि या 7 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी मात्र जो संपला गेलाय. षटक क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. गणेश कदम प्रत्येक झोपून खेळलेल्या षटकारासाठी 500 रुपये महेश मांजरे सरांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. म्हणजे फॉलिंग स्वीप त्या ठिकाणी खेळावे लागतील. झोपून फटके खेळायचे म्हणजे अंतिम षटक, शेवटचं षटक, अखेरचं षटक. श्रीकांत कांबळे पुन्हा एकदा हे षटक हातामध्ये सोपवलं जात आहे. वेग कमी आहे परंतु अचूकता आहे. अचूक टप्पा त्यांच्याकडे आहे. व्हेरिएशन नक्कीच आहे. वैविध्यता आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पहा. पुन्हा एकदा मिस टाइम होताना पाहायला मिळाला. हा फटका मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. फक्त सिंगल येईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र येताना जी पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 66 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचा आणि अंतिम षटक जारी आहे. मॅच क्रमांक 3 सिंहगड स्मॅशर्स फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुरंदर पायरेट्स पन्हाळ पॅन्थर्स अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार खणखणीत चौकार 4 रन.
70 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 7.2 षटकाचा खेळ संपला. चांगलं आक्रमण पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. चेंडू अगदी शेतीच्या क्षेत्रात जाऊ नये म्हणून खास जाळी देखील ग्राउंडच्या चहूबाजूने लावली आहे, परंतु फटकेच एवढे वेगवान आहेत. शेती क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे चेंडू जी जाळी लावलेली, जी नेट लावलेलं आहे त्याच्या वरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं सरावामध्ये असणारे खेळाडू आहेत आणि त्यामुळं प्रत्येक मॅच मध्ये धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभारला जातोय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रतापगड पॉवर्स 100चा आकडा देखील पार केला होता. जबरदस्त खेळ महेश उंद्रे यांचा पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, एक शानदार जानदार धडाकेबाज षटकार, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 76, लॉस ऑफ 4 विकेट, 76 धावा. धावफलकावरती बॅक टू बॅक, अनदर वन आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. स्कोर कार्ड मूव ऑन 82. काय जबरदस्त फलंदाजी करतोय अशोक कदम. जिसमें है दम, सिर्फ और सिर्फ अशोक कदम. संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक, संघाचा कणा तळपताना पाहायला मिळतो. या शेवटच्या ओव्हरमध्ये सांघिक धावसंख्या 82, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशोक कदम प्रभावित करताना पाहायला मिळतोय, लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि हा लागोपाठचा तिसरा असेल. 3 सिक्सेस इन रो, षटकार हॅट्रिक, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. 88 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. हो, या वेळेला अगदी आपण पाहतोय कॅच झालाय, झेल टिपला जातोय, परंतु अशोक कदम यांनी आपलं काम चोखरित्या खऱ्या अर्थानं बजावलं. तिसरे पंच, यस सर, कशासाठी आहे? जितू सर, यस, ऍक्शन. शैली त्या ठिकाणी गोलंदाजाची चेक करतील तिसरे पंच सचिन पवार सर. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल, अगदी आपण पाहतोय. आणि या तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. नो बॉल, तिसऱ्या पंचांचा निर्णय. येताना आपल्याला पाहायला मिळेल
चला पटपट खेळा, आता विनंती आहे झटपट खेळा. फ्रीडचा चेंडू असेल, पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय. $89 लॉस ऑफ 4 विकेट. फ्रीडचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. मी सांगितलं की पंचांच्या अंगातील गुण, अचूक निरीक्षण क्षमता खूप महत्वाची. आणि या त्या ठिकाणी या पारखलं जितू सर यांनी. योग्य वेशभूषा असावी, चांगला पोशाख असावा, चांगला आवाज असावा, निपक्षपातीपणा असावा, हे सगळे गुण आमच्या पंचांकडे पाहायला मिळत आहेत. नियमांचे अभ्यासक असावेत. यावेळेला धावबाची संधी, यष्ट्या उडवल्यात, विकेट पाहायला मिळेल. एक इनिंग संपली आहे. 89 झाल्यात. 90 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील. 90 इज टार्गेट. सिंहगड स्मॅशर्स मोठं लक्ष पुन्हा एकदा या सामन्यामध्ये उभं केलंय. पहिलं सत्र संपलंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. आणि या पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रासाठी अमर यादव सर आपल्या समवेत जोडले जातील. आज पहिल्यांदाच जोडले गेलेत अमर यादव सर. अगदी आपण पाहतोय, कालपर्यंत ऋषी पवार सर यांचा आवाज आपण ऐकलात. यांनी सामना जिंकून दिला, तर त्यांच्यासाठी सन्माननीय महेशजी मांजरे यांच्या शुभहस्ते आपण इथे त्यांचा सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीच्या माध्यमातून. आतमध्ये टाकलेला चेंडू नवीन आहे.
सन्माननीय महेश शेठ मांजरे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतो आहोत. सन्माननीय महेशजी मांजरे यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सामन्याचा टॉस इथे होतो आहे आपल्या शुभ हस्ते. दादा गाणं पाठवले सकाळीच लिहिलं मी स्वतः लिहिलं मी बनवले बघा गाणं बघा. शिवनेरी स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलाय आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. गाणं बघा ऐका तुम्ही मी स्वतः लिहिले लिहिले बनवले बी हा बघा. पहिलाच बॉल आणि इथे आपण बघतोय पायांवरती टाकला होता हलक्या. ती बॅट अगदी सहज फिरली आहे. 6 धावांसाठी हा शॉट दत्ता मरबे यांच्या बॅट मधून हा येतो सुंदर षटकार. शिवछत्रपतींचा छावा. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय इथे दर्जेदार आक्रमण बघायला मिळालं दत्ता मरबे यांच्या माध्यमातून. यावेळेला देखील आपण तो लेग ग्लान्स केलाय. पायांवरती टाकला होता चेंडू आणि सुंदर शॉट इथे बघायला पुन्हा मिळाला दत्ता मरबे यांचा. आणि पुन्हा अगदी सुंदर स्ट्रोक चौकार. धावसंख्या 10 वरती. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. मांजरे गावचे उद्योजक सन्माननीय राहुल शेठ मांजरे उंदरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. धावसंख्येकडे जाऊयात. आणि त्यासोबत सन्माननीय मांजरेगावचे उद्योजक सन्माननीय राहुल शेठ पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. धावसंख्येकडे आपण बघतोय 11 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेला थोडासा आपण बघतो की वाईड लाईन फिर से एक बार जाएंगे मैदान के अंदर. इस बार देखेंगे ये गेंद अच्छी है, कोई रन नहीं मिलेगा और ये डॉट गेंद है. फिलहाल अगर बारे में इस मैच के बारे में बात करेंगे तो जीतने के लिए अब देखेंगे अब देखा जाए पनाला पैंथर्स टीम के लिए अब 45 गेंदों में 79 रनों की जरूरत है. देखा जाए तो अगर ये बड़ा स्कोर तो है नहीं, लेकिन अगर गेंदबाजी अच्छी हो तो ये स्कोर बड़ा जरूर साबित हो सकता है. लेकिन यहाँ पे देखिए शॉट बेहतरीन सा इनसाइड आउट खेला शॉट एक्स्ट्रा कवर में दिखा दी पावर और ये गेंद बाउंड्री लाइन के नजदीक यहाँ पे रोक दिया गेंद को. और यहाँ पे देखिए फिर से एक बार शॉट अच्छा है दत्ता के बैट से. ये गेंद अब तो फिर से एक बार रुकेगी. वाह, इस खिलाड़ी के लिए तालियां होनी चाहिए. इस खिलाड़ी के अंदर जुनून है, जज्बा है और अपनी टीम को जीताने का
ये बखूबी इसके अंदर वो आत्मविश्वास है। वाह भाई वाह, 2 चौके यहाँ पे रोक दिए। ये अच्छी फील्डिंग है। हर मैच को बल्ले के जरिए से जीता नहीं जा सकता, हर मैच को गेंदबाजी के जरिए जिताया नहीं जा सकता। कोई कोई ऐसे खिलाड़ी होते हैं जो जॉन्टी रोड्स होते हैं, जो फील्डिंग के बतौर मैन ऑफ द मैच अपने नाम करवाते हैं। लेकिन यहाँ पे फिर से एक बार अच्छी भी गेंद है, मिड ऑफ की एरिया में गेंद को रुका और कोई रन नहीं है, डॉट गेंद। और इसी के साथ पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है और इस ओवर में अशोक कदम ने खर्च किए 15 रन। पहिलं षटक आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरपर्यंत पन्हाळा पॅन्थर संघाने 15 धावा जमवलेल्या आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवरती मनोहर यांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत। उर्वरित आपण बघायचे आता 7 षटकांमध्ये 75 धावा रोखायच्यात किंवा बनवायच्या आहेत। 2 वेगवेगळ्या आव्हानांवरती आपण बघतोय 2 वेगवेगळ्या टीम्स मैदानाच्या आतमध्ये एकाच मॅचमध्ये खेळत आहेत। खरं तर सामना आपण बघतोय की एकच सामना जरी चालू असला तरी देखील आपण बघतो की 2 संघ एकमेकांच्या विरोधात त्यांच्या आव्हानांसाठी खेळत असतात। त्यामुळे 2 प्रयत्न असतात एका रिझल्टसाठी, दोन्ही संघांच्या विजयासाठी प्रयत्न असतात। त्यामुळे डेफिनेटली आपण हे 2 प्रयत्न असतात एका विजयासाठी। धावसंख्येवरती आपण बघतोय 15 धावा। हा पहिला बॉल पंचांनी आउटसाइड द ऑफस्टिक, व्हाईट बॉल। धावसंख्या पुढे 16। यावेळेला मात्र आपण बघतोय चेंडू लोअर फुल टॉस जरी होता तरी देखील आपण बघतो की कुठे ना कुठे बॉडीपासून थोडासा दूर होता आणि यामुळेच आपण बघतो की धावसंख्येकडे जाऊया। धावसंख्या आपण बघतोय 17 वरती स्थिर आहे आणि या षटकामध्ये पहिला चेंडू वाईड आपण बघितला, त्याच्यानंतर एक सिंगल आली आणि ऑन स्ट्राईक यावेळेला पुन्हा एकदा दत्ता मरबे यांना आपण बघतोय। त्याला बॅटची कडा आहे आणि डेफिनेटली शॉट मिस झालाय, पण त्याच वेळेस आपण बघतो की बहुतांश वेळा आपण असं बघतो की ज्यावेळेस इनसाइड एज असते त्यावेळेस चेंडू यष्टांवरती येऊन धडकण्याचे चान्सेस देखील राहतात आणि अशा वेळेला आपण बघतो की फलंदाज कुठे ना कुठे कमनशिबी ठरतात आणि ती विकेट बऱ्याच वेळा आपण बघतो की अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाचे फलंदाज बाद होतात। पण यावेळेला ताकद आहे, पॉवर आहे, शॉट खास आहे, दमदार आहे आणि शॉटमध्ये आहे विश्वास। चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। 6 धावांसाठी दत्ता मरबेचा षटकार। गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा, पन्हाळा पैंथर्स का राजा बचा दिया बाजा। शानदार छक्का। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे। यावेळेला आपण बघतो चेंडू खूप जास्त बाहेर टाकला होता, कव्हर ड्राईव्ह निवडला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू, एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे आणि धावसंख्या 24 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। मॅच बघायला गेलं तर फार अवघडही नाहीये आणि फार सोपी नाहीये। बॅटिंग टीमसाठी कुठे ना कुठे मॅच सोपी आहे। यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न आहे पण चेंडू चांगला आहे। बॉलिंग टीमसाठी डेफिनेटली जर बघायला गेलं तर रिक्वायर्ड रन रेट 10.42 गरजेचं आहे बॅटिंग टीमसाठी। त्यामुळे आपण बघतो की 10ची सरासरी राखणं फार कठीण नाही आहे, पण जर सतत चांगल्या चेंडूंचा वर्षाव होत राहिला तर डेफिनेटली बॉलिंग टीमसाठी देखील ही एक जमेची बाजू आपण म्हणू शकतो। पण यावेळेला आपण बघतोय स्लाइस केले, स्क्वेअर कट, सुंदर स्ट्रोक आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन थांबलाय। फलंदाज कुठे ना कुठे कमनशिबी आपण बघतोय आणि अशा वेळेला धावत राहणं खूप महत्त्वाचं राहतं। अगदी फिल्डरसाठी देखील आणि दोन्ही बॅटरसाठी देखील। जोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनची भेट घेत नाही तोपर्यंत माझ्या मते धावलं पाहिजे,
कारण की कोणत्या क्षणी कुठे बॉल अगदी ग्रास ग्राउंड असल्यामुळे आपण बघतो की खेळपट्टीला आउटफील्ड वेग बराचसा कमी राहतो. 2 षटकांच्या अखेरपर्यंत धावसंख्या आपण बघतोय 26 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. निर्धारित 6 षटकांमध्ये 64 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू चांगला आहे. विजय आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 9 चेंडूवरती 21 धावांवरती दत्ता मर्बे खेळतायत. यावेळेला शॉट चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि मिड विकेट सीमारेषा भेदली आहे. फलंदाज पुन्हा जोशात. यावेळेला चेंडू पुन्हा उसात. षटकार. शिवछत्र मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. दत्ता मर्बे यांचा जलवा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत डेफिनेटली सुंदर काम त्यांनी केलंय. धावसंख्या 32 ऑन बोर्ड. 34 चेंडू आणि आता 58 धावांची गरज आहे. दुसऱ्याच बॉलवरती मोठा प्रहार झालाय. धावसंख्येकडे जावे. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा दत्ता मर्बे ऑन स्ट्राईक. 10 बॉल 27 वरती खेळतायत आणि समोर विजय गायकवाड. नावात विजय, कर्तृत्वात देखील विजय मिळवणं गरजेचं. यावेळेला पुन्हा एकदा अपयश मिळण्याची चिन्ह, कारण की दत्ता मर्बेंचा शॉट देखील अगदी तसाच दर्जेदार होता. चौकार. पाहून सनसनीत चौकार.
36 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. लगातार मोठे अटॅक होत आहेत. यावेळेला संयमानं आपण बघतोय फक्त डिफेन्स केला आणि हे क्रिकेट आहे. मला वाटतं की एखाद्या चांगल्या खेळाडूची निशाणी काय की जो 6 चेंडूवरती 6 षटकार मारतोय, म्हणजे मला असं वाटतं की तो संपूर्ण ऑलराऊंडर पॅकेज नाहीये. जर तुम्हाला मॅच विनर खेळ करायचे असतील तर तुम्हाला संयम हा फार महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे ती गोष्ट असणं गरजेचं आहे. बघा, संयम असल्याच्या नंतर योग्य वेळी अटॅक करता येतो आणि तोच तुम्हाला मॅच विनर बनवतो. चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने या षटकाला महागडं बनवलं जातं आहे आणि अजूनही लय गवसलेली नाहीये विजय गायकवाड यांना. षटकामध्ये आत्तापर्यंत 3 मोठे फटके आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यांना थांबवणं पुढच्या चेंडूवरती अत्यंत गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय अगदी ऑफसाईड पिचिंगचा चेंडू असला तरी देखील आपण बघतोय की शफल होऊन जागा बनवली जाते आणि पुन्हा एकदा इथे सुंदर अटॅक. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. धावसंख्येकडे जाऊयात. धावसंख्या तब्बल 44 धावा. या षटकामध्ये 3 चौकार आले आणि 1 षटकार आला आणि हे षटक अर्थात महागडं ठरलंय. 30 चेंडू 46 म्हणजे सामना आता कुठे ना कुठे पूर्णता झुकवण्याचा प्रयत्न इथे दत्ता मरबे करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांना आतापर्यंत यश मिळालंय. परंतु असं असलं तरी देखील क्रिकेटमध्ये असे अनेक सामने आपण बघितलेत की बॉलिंग टीमने अगदी घशातील विजय काढून घेतलाय. त्यामुळे तसं करण्यासाठी इथून पुढे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे गोलंदाजांचे अचूक टप्पे आणि दुसरं म्हणजे कॅप्टनची क्षेत्ररक्षणाची रणनीती. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एखाद्या वेळेला आपण बघतो की बॉलरनं विकेट घेतली म्हणजे अशोक कदम गोलंदाजी मार्कवरती आहेत. एखाद्या वेळेला आपण बघतो की बॉलरनं विकेट घेतली की त्याच्या नावावरती ते पॉइंट्स जातात. आपण नियमानुसार आपण बघतो की त्याचं श्रेय डेफिनेटली आपण बघतो की त्या बॉलरला देतो किंबहुना त्या झेल घेणाऱ्या खेळाडूला देतो. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट पडद्यामागचा कलाकार जो असतो तो मला असं वाटतं कॅप्टन. कारण की कॅप्टनला माहिती असलं क्षेत्ररक्षण जे सजवणं असतं म्हणतात ते स्किल आहे. कोणता खेळाडू कुठे शॉट चांगले खेळतो त्याच्यानंतर त्याला रोखण्यासाठी कुठं क्षेत्ररक्षण लावलं पाहिजे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना कॅप्टनला माहिती असणं गरजेचं राहतं. आणि आर्य चाणक्यनीती या ग्रंथामध्ये असं सांगतात की शत्रूला जर हरवायचं असेल तर तुम्हाला त्याचे दोष माहिती असणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल आला. यावेळेला मात्र आपण बघतोय बॅटरनं अचानक पवित्रा चेंज केला आणि बॉलरनं मनात जो ठरवलेला टप्पा होतो चेंज केला आणि अशा वेळेला आपण बघतो की चेंडू भरकटला गेला. व्हाईट बॉल 45 धावा धावफलकावरती आणखी पाहिजेत 45. यावेळेला देखील चूक झाली आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय व्हाईट बॉल आलाय. बॅक टू बॅकचे 2 वाईड आलेत. धावसंख्या पुढे 46 पाहिजेत 44 30 चेंडूमध्ये. आणि पुन्हा एकदा इथे हॅट्रिक होते व्हाईट बॉलची. आपण हॅट्रिक नाही म्हणू शकत पण सलगचे 3 व्हाईट बॉल आलेत. सलगचे 3 व्हाईट बॉल आलेत आणि भरकटलेली गोलंदाजी. जेव्हा जेव्हा आपण बघतो वादळामध्ये जेव्हा जेव्हा एखादी जहाज भरकटते तेव्हा त्या जहाजावरचा खलाशी दर्जेदार असणं गरजेचं राहतं. कारण की भरकटलेल्या वादळामध्ये देखील भरकटलेली जहाज किनाऱ्यावरती सुरक्षित आणायची असेल तर खलाशी दर्जेदार असावा लागतो. अर्थात सल्ला देणारी माणसं खूप महत्त्वाची राहतात. अशोक कदम यांनी वारंवार 3 चुका केल्यात. गोलंदाजी भरकटली. विकेट किपर आला होता एका दर्जेदार खलाशाप्रमाणे. आता बघायचंय दिलेला सल्ला महत्त्वपूर्ण ठरतोय का. यावेळेला महत्त्वपूर्ण ठरला. चांगला चेंडू बघायला मिळाला. 1 सिंगल इथे बघायला मिळते. 1 ने पुढे. धावसंख्या 48. 48 धावा धावफलकावरती. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. यावेळेला महत्त्वपूर्ण ठरला. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 48.
29 चेंडू 42 धावांची गरज आहे. अगदी जवळपास बॉल टू रनची मॅच म्हटलं तरी देखील जास्त काही वावगं ठरणार नाही, कारण की 29 चेंडूमध्ये 42 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आपण बघतो 8.69 धावांचा आहे, जो की फार मोठा नाही आहे. यावेळेला मात्र आपण बघतोय बॅट अगदी विजेचा कडकडाट व्हावा आणि तलवार मॅनेतून बाहेर निघावी, अगदी तशी तळपली इथे बॅट. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. धावसंख्येकडे जाऊयात. चेंडू पाहिजे का? ओके. यावेळेला पुन्हा एकदा पवित्र चांगला होता. खेळाडू जीवाच्या आकांताने चेंडूच्या पाठीमागे धावतोय आणि लास्ट मोमेंटला बॉल थांबवला जाईल आणि तोपर्यंत धावांची पुन्हा धाव. आताच्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण बघतोय 56 वरती जाऊन पोहोचली आहे. पन्हाळा पॅन्थर्स विजेते दिशेनं वेगवान आगेचूक करतोय आणि 3 चेंडू षटकातले बाकी आहेत. यावेळेला पुन्हा पायांवरती चेंडू टाकला आहे आणि शॉट पुन्हा एकदा बॉल आतमध्ये द्या. षटकार. आमचे बॉल टाकणारे खेळाडू सुद्धा वैजागलेत. मला असं वाटतं षटकाराची बाउंड्री लाईन खूप जवळ आहे, जास्त दूर मारू नका. पतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. आणि कंटिन्युअसली आपण बघतोय इथे 17 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावले दत्ता मरबे यांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी एक शेअर असेल. दत्ता मरबे के कारनामे तुम्हें बताएंगे. दत्ता मरबे किस किस्म का बंदा है. दत्ता मरबे के कारनामे तुम्हें बताएंगे. दत्ता मरबे किस किस्म का बंदा है. दत्ता मरबे पैसों से नहीं खून पसीना बहा के चमका है. वाह. 17 चेंडू मध्ये 53 धावांचे एक दर्जेदार अर्धशतक. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा आकाशात, पुन्हा एकदा गगनभराने घेतोय अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे. पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. तुमच्या अनमोल सौजन्याने कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे, युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. चार षटकांमध्ये आता मात्र 4 षटकांचा खेळ बाकी. धावांची गरज नाममात्र 21. पन्हाळा पॅन्थर्स संघाची
एक्सप्रेस सुसाट निघालेली आहे आणि या सुसाट एक्सप्रेसला डेफिनेटली ब्रेक लावायचा आहे. ब्रेक लावण्यासाठी तुम्हाला रोड उद्ध्वस्त करावे लागतील, त्यांचा ट्रॅक उद्ध्वस्त करावा लागेल, त्यांच्या मानसिकतेशी तुम्हाला खेळावं लागेल. आणि स्पोर्ट्स सायकोलॉजी ही नेहमीच महत्त्वाची राहते खेळामध्ये. तुम्हाला समोरच्या फलंदाजाच्या किंवा गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललं आहे हे जर ओळखता आलं किंवा जाणता आलं तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला गोलंदाजी करणं हे सोपं जातं आणि समोरच्या संघाचा जो वेगवान यशाचा आलेख आहे त्याला उतरता आलेख बनवण्यामध्ये तुम्हाला जास्त मदत मिळते. बॅटिंग पॉवर प्लेची गोष्ट केली गेलेली आहे. 24 चेंडू 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती विजय गायकवाड आलेत गोलंदाजी मार्कवरती. यापूर्वी 18 धावा खर्च करणारं षटक ठरलंय. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. आणि यावेळेला नो बॉल विकेटच्या बाहेर पडलेला चेंडू आपण बघतो की अतिशय सुंदर नियोजन आपण बघतोय. आकर्षक ग्रास ग्राउंड, त्याच्यानंतर सभोवतालचा निसर्गरम्य परिसर आणि ऊसाची शेती, सगळं काही आपण बघतोय. डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. आणि त्याच्यानंतरच आपण बघतोय की यूट्यूब वाहिनी PTC लाईव्ह, आणि त्यामुळेच आपण बघतो की ही स्पर्धा आणखी उंचीवरती पोहोचते आहे. आणि या स्पर्धेचं श्रेय जर बघायला गेलं तर आयोजकांचं खूप सुंदर आहे. सन्माननीय महेशजी उंद्रे, सन्माननीय स्वप्नीलजी उंद्रे आणि सन्माननीय दत्ताजी मरबे यांच्या नियोजनातून आपण बघतोय अतिशय दर्जात्मक अशा प्रकारची गाव चॅम्पियन प्रकारची स्पर्धा आपण बघतोय. विशेषतः गाव चॅम्पियन प्रकारच्या स्पर्धा आम्ही जेव्हा बघतो तेव्हा फार तर टी शर्ट आपण बघतो, पण इथे जर बघायला गेलं तर खेळाडूंच्या डोक्यावरती कॅप देखील आपण बघतोय. त्याच्यानंतर टी शर्ट आहेत, ट्रॅक पॅन्ट आहेत, सगळं काही आपण बघतोय की अप्रतिम आहे. व्हाईट बॉलचा कॉल, धावसंख्या जाते पुढे. आणि किट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते सन्माननीय किशोरजी उंद्रे यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल, दिशा भरकटच चाललेली आहे आणि या गोष्टींचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या रन रेटवरती होणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस गाव चॅम्पियनच्या स्पर्धा खेळतो तेव्हा पॉईंट महत्त्वाचे राहतातच, पण त्या व्यतिरिक्त आपण बघतो की रन रेट तितकाच महत्त्वाचा आहे. 21 चेंडू 8 धावांची गरज आहे. हा चेंडू मात्र डेफिनेटली समजू शकला नाही, कारण की वेग फारच कमी होता. फेकी केली आहे परंतु अतिरिक्त नुकसान नाही आहे. लेग बाय स्वरूपाची ही धाव. आता ही धाव चोरटी धाव आहे का? माझ्या परिभाषेत मी नेहमी सांगतो की या धावा मुळात क्रिकेटमध्ये चोरट्या धावा नसतातच, कारण की क्रिकेट खेळणारा कोणी चोर नसतो. कोणी वकील असतो, कोणी डॉक्टर असतो, कोणी शेतकरी असतो, कोणी शिपाई असतो, कोणी नोकरदार असतो. प्रत्येक जण आपल्या कष्टाची
डायरेक्ट चार्जिंग लावायचं. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय योद्धचक सन्माननीय प्रथमेश अण्णा गायकवाड आणि सन्माननीय दुसरं कोण उमेश गायकवाड ना आणि सन्माननीय उमेशजी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कोलवडी प्रीमियर लीगमध्ये करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या एका धावेची गरज आहे. शेवटच्या एका धावेची गरज आहे. आणि आता विजयाची प्रतीक्षा आणखी करावी लागेल. चांगला चेंडू आपण बघतोय. तर हेमी मारते आवाज कमी करा. हेमी मारते. चेक आणि आपण बघतो की ट्रेडमार्क फटक्याच्या माध्यमातून त्यांनी सामना संपवलाय. आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे. 25 चेंडूमध्ये 70 धावांची झुंजार खेळी साकारणारा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू दत्ता मरबे. चला, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे अशा संघाला सूचना आहे की आपण लगेच लावून घ्या. चला, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला सूचना आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.